शब्दभूमी न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत। अहमदनगर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा राष्ट्रीय समाज पक्ष लढवणार, महादेव जानकर यांचे प्रतिपादन। अहमदनगर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा राष्ट्रीय समाज पक्ष लढवणार असल्याची माहिती घेतली। तर काही ठिकाणी अतिशय चांगला रिस्पॉन्स, म्हणजे कार्यकर्त्यांनी काम बी चांगलं केलेलं आहे असं काही नाही। त्याचा आढावा घेतल्यानंतर आम्ही जवळजवळ एक 40% दरम्यान आढावा झाले। तर मला वाटतंय आदरणीय आमचे कोठारी साहेब, शरद बातकर, नाना झुंजारे आणि सुवर्णताई जराने आम्हाला सांगितलं की ज्या पोलिंग बूथच्या याद्या राहिलेल्या आहेत त्या आम्ही 8 दिवसात पूर्ण करू। त्यामुळे पोलिंग बूथवर राष्ट्रीय समाज पक्ष चांगला चाललेला आहे। आणि आता सध्याला आम्ही आमच्या पार्लमेंटरी बोर्डाने ठरवलं आहे की राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनेच आपण स्वतंत्र लोकसभा लढवायचं हे आमचं प्लॅनिंग चाललेलं आहे। तसं दक्षिण नगरमधून आमचा कॅन्डिडेट रवींद्र कोठारीच आता सध्याला महाराष्ट्राचे ते सचिव आहेत आणि त्यांच्यासाठी डिक्लेरेशन बी केलेलं आहे। माझी जनस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून आम्ही सांगितलं होतं, त्यावेळेस मला भेटण्यासाठी माझे खासदार आपले वाघचौरे साहेब सुद्धा आलते, मला भेटले। चौथ्या दिवशी त्यांना उद्धव साहेबांनी तिकीट द्यायचा प्रयत्न झाला। त्यामुळं माझ्याकडे बी भरपूर असे वाघ आहेत, माझ्या संपर्कात आहेत। त्यामुळं शिर्डीला आम्ही देखील मोकळं कमी सोडून देणार नाही। शिर्डी देखील आम्ही यशस्वीरित्या, आमच्यामुळं कोणाच तरी पारडं जो जिंकून येणार आहे तो पडेल, यावेळेस माझाही कॅन्डिडेट विजयी होऊ शकतो अशी ताकद आम्ही तयार केली आहे। शिर्डीमध्ये या निवडणुकीला जाताना कोणासंग युती करणार आहात का सोबत? आज सध्याला स्वतंत्रच आहे, आम्हाला ना इंडियानं बोलवलं ना एनडीएनं बोलवलं। त्यामुळे आम्ही स्वतंत्र आज स्वतःच्या पायावर आज चालण्याची भूमिका अदा केलेली आहे।